बायको, बोला ना. अगं हिवाळीतल्या छान छान भाज्या आलेत. मला माहिती आहे तुम्हाला काय खायचंय ते. भरली ढोबळी मिरचीची आपण रेसिपी करणार आहोत. आणि हे करण्यासाठी ना अजिबात आपण वाटण वगैरे करणार नाही. अतिशय सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते. अगदी घरामध्ये जेमतेम जितकं साहित्य असेल त्या तयारीतच होते ही. आणि येस, कोथिंबीर धुतलेली आहे, भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत. पुन्हा म्हणाल की मधुरा तू भाज्या धुवत नाही का. सो ढोबळी पण धुवून ठेवलेली आहे आणि बाकी पूर्वतयारी केलेली आहे. हे ना म्हणजे आमच्या घरामध्ये खूप आवडते. तर तुमच्याकडे भरले कुठला प्रकार आवडतो? भरलं वांग, भरली मिरची, भरली ढब्बू मिरची. आमच्याकडे भरल्या प्रकार म्हणजे कारलं, दोडका काही असू दे खूप आवडीने खातात. सगळ्यात आधी कांदा, 3 कांदे घेतलेत, अगदी बारीक चिरून घ्यायचे. जितके शक्य असेल तितके बारीक चिरायचे. कांद्याची टरफलं काढली ना की धुवून घ्यायचं, म्हणजे ना त्यावर जर काही बुरशी वगैरे असेल तर ते निघून जाते आणि कांदाही स्वच्छ होतो आणि चिरताना डोळ्यात पाणी येत नाही. वाटण करणार नाही आहोत त्यामुळे कांदा शक्यतो एकदम बारीक चिरून घेऊयात. खूप कडू कांदा धुतलं तरी डोळ्यामध्ये पाणी येत आहे. कांदा बारीक चिरून झाला की 1-2-3 लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि हलक्याशा ठेचून घ्यायच्या. चिरायची वगैरे गरज नाही, फक्त अशी ठेचून घ्यायची. हे फोडणीत घालणार आहोत आपण. आणि कोथिंबीर घेऊयात आणि ही कोथिंबीर देखील बारीक चिरून घ्यायची. चला आता याचा जो मसाला आहे, स्टफिंग आहे ते तयार करूयात. कांदा घेऊयात, कोथिंबीरही घालूयात. थोडीशी कोथिंबीर ठेवते गार्निशसाठी. बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा अर्धा कप. या ठिकाणी ओल्या नारळाचा चव जरी वापरला ना तरी भाजीला चव खूप छान येते. आणि मसाले 2च मसाले मी यामध्ये घालणार आहे. पहिले कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट, चवीपुरतं मीठ. हे मिसळून घ्यायचं. खूप सुंदर दिसतंय हे सारण. तर यामध्ये पाणी घालूयात म्हणजे मसाला भरल्यानंतर तो सुटणार नाही. असं खूप सैल नाही करायचं, गोळा होईल इतपतच 1-2 चमचे पाणी घालूयात. आता हे आपलं सारण बनवून तयार आहे. सारण तयार आहे, कमाल दिसतंय, क्या बात आहे. आता हे साईडला ठेवूयात आणि ढोबळी मिरची आपण कट करून घेऊयात. तर कसं करायचं ते तुम्हाला सांगते. आता हे देठ आहे, याला सुरीने एक टोचा मारायचा आणि हे वरच्यावरच आपल्याला कट करून घ्यायचं. हे आणि शक्यतो लहान ढोबळी मिरचीमध्ये काही बिया नसतात, असतील तर त्या काढून घ्यायच्या. अशा सुरी घालून मोकळं करून घेतलं तरी काही हरकत नाही. बघा, आणखी एक दाखवते. देठाच्या भागाला सुरीने असा टोचा देऊन गोल 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 फिरवून हलकंसं देठ काढून घ्यायचं. आता यामध्ये जर काही बिया असतील किंवा गर असतील तर तो सुरीने मोकळा करून काढून घ्यायचा. 7 ढोबळी मिरची मी इथे वापरते. तर या सगळ्या अशा यातल्या बिया काढून घेते. ढोबळी मिरचीची देठ आणि बिया काढून झाले की सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आतल्या बाजूने त्याला चिमूटभर मीठ लावायचं. मिठामुळे काय होतं, एकतर मिरची शिजते पण पटकन आणि त्याचं जे साल असतं, कव्हर असतं, त्याला चव पण खूप छान लागते. त्यामुळे अगदी चिमूटभर मीठ घ्यायचं आणि यामध्ये आतल्या बाजूला लावून घ्यायचं. सगळ्या मिरचीलाच लावून घ्यायचं.
आणि मीठ लावून झालं की हे जे आपण सारण तयार केलंय हे सारण भरूयात. आतपर्यंत असं दाबून दाबून भरून घ्यायचं. बघा या पद्धतीने सगळी ढोबळी मिरची छानपैकी भरून घेतली. खूप कमाल दिसते. कढई घेतली, त्यामध्ये 2 पळीभर तेल घातलं. पळी म्हणजे तेलाच्या किटलीत असते ती पळी, आणि गॅस सुरू केला. तेल छान तापवून घेतलं. आता हा जो लसूण आपण ठेचून घेतलाय हा सगळ्यात आधी लसूण घालूयात. हा लसूण हलकासा परतवून घेऊयात. त्या लसणीला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. कमाल सुवास दरवळतोय. वा वा. आता यामध्ये घालते 1 चमचा पांढरे तीळ. हे तीळ सारणात घातले तरी चालतील, पण असे तेलामध्ये खमंग असे तळून घेतले ना की त्याची चव तर खुलतेच आणि त्याचसोबत ते दिसतातही छान. आता यामध्ये घालूयात हा मसाला किंवा उरलेलं जे सारण आहे ते. मिसळून घ्यायचं. चांगलं 5 ते 7 मिनिटं हे सारण परतवून घ्यायचं. वा वा वा, क्या बात है, कमाल. आता हे छान परतवून झालंय. खमंग सुवास दरवळतच आहे. आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही हा मसाला वाटला होता त्यात पाणी घालून हे पाणी यामध्ये घालूयात. मिसळून घ्यायचं. याला एक छान 2 ते 3 मिनिट उकळवून घेऊयात. काय कमाल दिसतंय. तर्री छान आलेली आहे. मस्त असं दणकून एक उकळी काढली आहे. आता यामध्ये ना ही जी ढोबळी मिरची आपण भरून घेतली आहे ही सोडूयात. आत्ता हे रसरशीत दिसतंय. काळजी नका करू. जसजशी मिरची शिजत जाईल तसं हे एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते. एवढा रस्सा गरजेचा आहे जेणेकरून मिरची आपली मग करपणार नाही. त्यावर झाकण ठेवूयात आणि एक 8 ते 10 मिनिटं छान ही वाफवून घेऊयात, शिजवून घेऊयात. एक 12 ते 15 मिनिटात ही ढबू मिरची शिजते, पण मध्ये मध्ये एक 5 मिनिटाने झाकण काढून ही ना हलकीशी बेसला ढवळून घ्यायची, जेणेकरून मसाला खाली चिकटणार नाही, करपणार नाही याची काळजी घ्यायची. पुन्हा झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची. चला, वाफेवर ही ढोबळी मिरची बरोबर 15 मिनिटं मी वाफवून घेतलेली आहे. बघूयात. वा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल यातला जो रस आहे हा बऱ्यापैकी आटलेला आहे. छान अशी रसरशीत झाली आहे भाजी. ढोबळी पण मस्तपैकी शिजून तयार आहे. कमाल, क्या बात. या भाजीला आहे ना छान असा रस्सा होतो दाटसर. आताही ही सैलच दिसते, पण जसजसा वेळ जातो तसतशी ही आणखी घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे डब्याला नेण्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. भातासोबत खायला पण ही कमाल लागते आणि भाकरीसोबत, चपातीसोबत तर कमाल, म्हणजे विचारूच नका. इतकी परफेक्ट होते आणि कमी त्रासात. काही वाटण वगैरे करायची गरज नाही आहे. इवन तुम्ही हा मसाला आहे ना आदल्या दिवशी तयार करून मिरच्यांमध्ये भरून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फक्त मसाला परतायचा, मिरच्या टाकायच्या, शिजवून घ्यायचं. बरं, यामध्ये पाणी टाकलं आहे त्यामुळे ते सारखं करपवायचं, चिकटायची ही टेन्शन अजिबात नाही. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.